रामकुंड आश्रम, एवढा मोठा आश्रम आहे. आवाडवे 150 लोक झोपू शकतील. मध्ये कुठेही खांब नाही. आणि ह्या ज्या पथाऱ्या लावल्यात, या पथाऱ्या अशा 5 एका म्हणजे 5 आडव्या लावता येतील. आणि एका पथारीवर कमीत कमी एका लाईनमध्ये 40 लोक झोपतील. एवढं मोठा मंदिर आहे, राम मंदिर. आणि एवढा मोठा आश्रम आहे. एवढी सुंदर व्यवस्था आहे. टॉयलेट बाथरूम चकाचक एकदम. आणि इकडे समोर दादा गुरु रात्री मुक्कामाला होते, तो टेंट आहे. इथे रामकुंड आहे समोरच. रामकुंड दाखवतो पांडुरंगा. हे रामकुंड आहे. हे अंकलेश्वर आहे. इथे दादा गुरु रात्री होते. जो आश्रम परिक्रमावासियांसाठी असतो, किंवा जे ठिकाण परिक्रमावासियांच्या मुक्कामासाठी असतं, प्रायोरिटीने परिक्रमावासियांनाच त्याचं महत्त्व दिलं जातं. पण जे भारतीय आश्रम वगैरे असं आहे, ते परिक्रमावासियांना एवढं काय महत्त्व देत नाही. ते किंवा प्रायव्हेट आश्रम असतात, ते फक्त खिलाव पिलाव अशा हिशोबाचे असतात. पण तरी पण सेवा देतात, हे काय कमी नाही. खूप श्रम घेतात. ते गोळा करतात दान वगैरे, आणि त्यातून लोकांना सेवा देतात. 200 लोक मुक्कामाला असतात.